नमस्कार मंडळी, मी अक्षया क्राफ्ट राखी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. आज मी तुम्हाला खूप छान असा पॉवरफुल उपाय चेहऱ्यासाठी सांगणार आहे. मी जेव्हा हे पहिल्या वेळेस वापरला तेव्हा मला खूप छान रिझल्ट आला ह्याचा. त्याच्यामुळे हा उपाय मी तुमच्यावर शेअर करत आहे. मी हा उपाय आवर्जून करून बघा, तुम्हाला खूप आवडेल. चला तर मग तुम्हाला मी हा उपाय कसा बनवायचा ते दाखवते. तुम्हाला असा परिणामकारक उपाय मी सांगणार आहे, की डोळ्याच्या खालचे काळे वर्तुळे, चेहऱ्यावरची डेड स्किन किंवा ब्लॅक हेड्स वगैरे असतात ते निघून जातील आणि चेहऱ्यावरचा चेहरा उजळेल आणि स्किन तुमची टाईट होईल असा उपाय सांगणार आहे. ₹2च्या शॅम्पूत एक गोष्ट मिसळली, की तुम्हाला कोणत्याही महागड्या फेशियलची गरज पडणार नाही आणि तुम्हाला पार्लरचीही गरज पडणार नाही. घरातील 2-3 गोष्टी मिसळून ग्लासी स्किन मिळवू शकता आणि तुमच्या चेहऱ्यावर कोणत्याही सुरकुत्यांना तुम्ही 5 मिनिटात घालवू शकता. या उपायाने इतका भारी रिझल्ट मिळेल ते पण घरी. दिवसेंदिवस वापरामुळे माझी स्किन तुम्ही बघू शकता टाईट आणि ब्राईट झालेली आहे. 1 चमचा शॅम्पू घ्यायचा आहे किंवा 1 पुडी घेतली तरी चालेल. छोटीशी 1 पुडी शॅम्पूची घ्यायची. कोणताही शॅम्पू तुम्ही वापरू शकता. या शॅम्पूच्या जागेवरती तुम्ही फेस वॉशसुद्धा वापरू शकता. त्यानंतर इथं एलोवेरा जेल घ्यायचा आहे. तुमची कोणतीही वापरत असलेली क्रीमसुद्धा तुम्ही घेऊ शकता. उदाहरणार्थ फेअर अँड लव्हली वगैरे तुम्ही क्रीम घेऊ शकता ह्या जागेवरती. पण मला एलोवेरा जेल चांगलं वाटलं त्याच्यामुळं ते मी जेल घेतलेलं आहे. तुम्ही कोरफडसुद्धा वापरू शकता घरातील, बागेतील. आणि एकजीव होईपर्यंत आपल्याला हे मिक्स करायचं आहे, फेटायचं आहे. आपण लग्न किंवा लग्नकार्य किंवा पार्टी वगैरे त्याच्या आधी हा उपाय केल्यावरती खूप छान फरक पडतो. आणि उत्तम प्रकारे आपल्याला जर फरक पाहिजेला असेल तर महिनाभर आधी तयारी ठेवायची आणि महिन्यातनं 1-2 वेळा तरी हा प्रयोग करूनच बघायचा. आता इथं बघू शकता मी कशा पद्धतीने त्याला फेटलेलं आहे आणि आपलं मिश्रण थोडंसं सैल झालेलं आहे. तर ह्याच्यात आपल्याला 1 चमचा हळद टाकायची आहे. ती हळद चांगली मिक्स करून घ्यायची आहे, फेटून घ्यायची आहे. 1 चमचा हळद टाकल्यानंतर त्याने मिक्स करून घ्यायची, चांगली फेटून घ्यायची. तुम्ही बघू शकता हळदीचा रंग बदललेला आहे. तर आपल्याला एकजीव करायचा आहे. घट्टसर असं होईपर्यंत फेटत राहायचं आहे. त्याच्यानंतर मी 1 ते 1.5 चमचा साखर घेतलेली आहे. साखरेमुळे काय होतं आपल्या चेहऱ्यावरची डेड स्किन निघून जाते. साखर टाकल्यानंतर हळू फेटायचं आहे आपल्याला. जसजसं आपण फेटत जातो तसतसं ते जेल, शॅम्पू आणि साखर मेल्ट होत जातं. हे मिश्रण आपण जेवढं चांगलं फेटू तेवढा आपल्याला चांगला रिझल्ट आणि जास्त फरक जाणवतो आणि आपल्या त्वचेला फायदा पण मिळतो. हे मिश्रण 1 ते 2 मिनिटं चांगले फेटून घ्यायचं. सगळं एकजीव होतं. तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने फेटून घेतलेलं आहे. पूर्ण एकजीव होऊन दिलेला आहे आणि ह्याच्यात तुम्हाला थोडंसं मिश्रण जर वाढवायचं असेल, 2-3 जणांना करायचं असेल, तर ह्याच्यात तुम्ही थोडं एलोवेरा जेल पण वाढवू शकता. तर एका माणसाला करायचं असेल तर इतकं बास आहे. तर आता त्याच्यानंतर आपल्याला बेसन पीठ त्याच्यात टाकायचं आहे. 1 चमचा बेसन पीठ ह्याच्यात आपण टाकून घ्यायचं आहे. बेसन पीठ टाकल्यानंतर आणि चांगलं फेटून घ्यायचं आहे. बेसन पीठ ही 1 ते 1.5 मिनिटं फेटून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता मी बेसन पीठ कशा पद्धतीने फेटलेलं आहे. एकदम एकजीव बेसन पीठ केलेलं आहे. आता तुम्ही बघू शकता माझी स्किन किती सैल झालेली आहे. आज मी तुम्हाला लाईव्ह रिझल्ट दाखवणार आहे. आठवड्यातून एकदा तरी यूज करायचंच आहे हे आपल्याला. त्यामुळे काय होतं आपली स्किन टाईट होते. आता आपला पॅक पूर्णपणे तयार झालेला आहे. आता हा पॅक घ्यायचा आहे आणि मी ज्याप्रमाणे लावत आहे त्याप्रमाणे तुम्हाला हा पॅक लावायचा आहे. आणि हा पॅक आहे तो लावून चांगला मसाज करायचा आहे. तुम्हाला ह्याचा रिझल्ट दाखवणार आहे. जिथं-जिथं टॅनिंग आहे, तिथं-तिथं चांगला व्यवस्थित लावायचा आहे. चांगलं मसाज करायचं आहे. त्यामुळे आतपर्यंत हे जातं आणि चांगला फरक माझा जाणवतो. तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने मसाज वगैरे केलेला आहे. गळ्याला पण लावायचं आहे. आपल्या गळ्याचं काळं वगैरे टॅनिंग असेल ते निघून जातं. तुम्ही बघू शकता मानेवरती काळं झालेलं आहे माझं. त्याच्यामुळे ते मी मानेला पण लावून घेत आहे. पार्लरमध्ये जसं मसाज करतात तसंच ह्या क्रीमनी मसाज करायचं आहे. एकदम क्रीमी टेक्स्चर आहे याचं. असं वाटतं आपण क्रीमनीच मसाज करत आहे. पण खूप छान असं वाटतं. घरगुती उपायाने आपली ब्लॅक स्किन आहे ती व्हाईट, टाईट आणि ब्लॅक हेड्स वगैरे सगळं ह्याच्याने निघून जातं. मी तर म्हणते आठवड्यातनं एकदा तरी असं क्लीनिंग चेहऱ्याचं कराच तुम्ही. आणि घरगुती उपाय आहे. इतर क्रीमांनी पिंपल्स वगैरे येण्याची शक्यता असते. पण याने अजिबात पिंपल्स वगैरे येणार नाहीत. घरगुती उपाय आहे हा.
हा पॅक लावून 5 मिनिटं ठेवायचा आहे आपण. आणि आता गरमी आहे त्याच्यामुळं गार पाण्याने चेहरा धुवायचा. आणि जर थंडी असेल तर गरम पाण्याने, कोमट अशा पाण्याने धुतला तरी चालेल. इथं बघू शकता मी चेहरा क्लीन करत आहे तुम्हाला लाईव्ह रिझल्ट दाखवण्यासाठी. आधीचा चेहरा कसा होता आणि आता माझा चेहरा कसा आहे तुम्ही बघू शकता. तुम्हाला सांगायची पण गरज नाही. इथं तुम्हाला लाईव्ह रिझल्ट बघायला मिळत आहे. आता मी नुसता चेहरा पुसून काढलाय तरी मला किती चेहरा चमकदार दिसतोय माझा तुम्ही बघू शकता. आणि माझी स्किन पण टाईट झालेली आहे. तर साखरेने काय होतं, डेड स्किन वगैरे निघून जाते. इथं बघू शकता तुम्ही कोणताही मेकअप न करता किती चेहरा चमकतोय माझा ते. तर अशी तुम्हाला रिझल्ट तुम्हाला हवा असेल तर एकदा नक्की करून बघा. तुम्ही बघू शकता मी कोणताही मेकअप केलेला नाही. साखर आपल्या चेहऱ्यावरची डेड स्किन काढून टाकते. आणि तुम्ही बघू शकता हा माझा महिन्यापूर्वीचा चेहरा होता. तर कसा चेहऱ्यावरती डाग वगैरे उठलेले आहेत आणि स्किन कशी सैल वगैरे आहे ते तुम्ही बघू आणि आत्ताचा चेहरा बघा तुम्ही किती फरक आहे ते. तुम्ही हा जर उपाय आठवड्यातनं एकदा केला तर बिलकुल असाच तुम्हाला रिझल्ट मिळणार आहे. बनवायला पण सोपा आणि आपल्या घरच्याच वस्तू आपण ह्याच्यात वापरतोय. त्याच्यामुळे कोणताही साईड इफेक्ट आणि जास्त खर्चही नाही. पार्लर सारखा ग्लो आपल्याला घरच्या घरीच मिळून जातोय. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ नवीन आयडिया घेऊन. तोपर्यंत सतरा नवीन काहीतरी करत राहा. चला बाय.